एका लग्नाची दुसरी गोष्ट. बरं झालं गब्बूनेच तुझी कान उघडणी केली ते. तिला जाऊन सांग तिच्यामुळे होतंय हे सगळं. खरं सांगू का दादा, आपणच उगीच टेन्शन घेतोय. ती बोलली माझ्याशी, एवढं काहीही मोठं भांडण झालेलं नाही त्यांचं. काय तर म्हणे गब्बू घोरते आणि आपले जमाई बापू कपड्यांचे गोळे करून बेडवर टाकतात. ह्याच्यावरून त्यांची भांडणं झालेत. लिंबू टिंबूचाच विषय रे, दुसरं काही नाही. अगं असंच जर आहे तर मग बॅगा घेऊन इथं कशाला आली? तिथल्या तिथं नाही का सॉर्ट आउट करायचे हे सगळे प्रॉब्लेम्स? बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. पण काय माहितीये का दादा, आपण काय समजतो सासरी गेलेली मुलगी माहेरी परत आली ना की नक्की काहीतरी मोठं भांडण झालेलं असणार. पण आपल्या पोरांचं असं नाही. अरे काय आज रात्री उशीर झालाय त्या मैत्रिणीकडेच राहते असं सांगतात ना, तसंच आहे. हिने सासरे सांगितलं असेल पप्पांची खूप आठवण येते, 2 दिवस जाऊन राहते, त्यांच्याशी गप्पा मारते, म्हणजे ब्रेक मिळेल. मग येईलच की नाही एकमेकांची आठवण, मग येते परत. असंच झालंय. आता बघ, काल ती जाऊन आली की नाही सासरी, सगळ्यांना भेटली, छान गप्पा मारल्या. हो का? मग आणि आली रात्री परत. आहे काय त्यात? इतकं साधं सरळ सोपं आहे त्यांचं. काय माहितीये ना, आपणच जुन्या काळाच्या भिंगातून जगाकडे बघतो म्हणून आपल्याला असं वाटतं मोठा प्रॉब्लेम झालाय. असं आहे हे सगळं बेबी? मग काय ते कूल का काय म्हणतात ना, तसे आहेत हे दोघे जण. आपले जमाई बापू काय आणि आपली राधा काय. आता बघ, सारखे एकमेकांशी फोनवर बोलत असतात की नाही? कदाचित भेटतही असतील. आपणच ओव्हर रिॲक्ट होत असतो, बाकी काही नाही. असंच असू दे रे बाबा. तुला सांगतो त्यांच्या पद्धती आपल्याला कळल्या नाहीत तरी चालेल, पण त्यांच्या पद्धतीने का होईना त्यांचे संसार सुखाचे होऊ देत. होतील काही काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. चल लिंबू पाणी पी, माझं डोकं दुखायचं एकदम थांबेल. टेन्शन हे या सगळ्यामुळे हे डोकं दुखत नाही ग. मग डोकं आपला ऐसाही दुख रहा है. आता कसं तू नॉर्मल झालास का? हिंदी बोलायला लागलास ना. म्हणजे तो फिट आहेस एकदम. फिट आहे सांगते. राधा आणि घना प्रॉब्लेम आहे. तोच विचार करतोस ना? कसं होईल का आता? तुला संसाराचा जास्त अनुभव आहे तेव्हा तूच सांग की असं होऊ शकतं का? तर्कशुद्ध विचार तू करतेस त्यामुळे असं वाटतं की तुझ्याकडे उत्तर असेल. दिग्या, संसाराचा दीर्घानुभव तुला आहे त्यामुळे तू सांग असं होऊ शकतं का, मग मी माझं मत सांगते. कसं आहे, मला काय वाटतं माहितीये का की राधा आणि घना ना यांच्यात काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे राधा माहेरी गेली तरी घना नॉर्मल, किंवा राधा परत आली तरी दोघं असे बोलत होते की जसं काही त्यांच्यात झालंच नाही. अगं परवा माईने आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलं तर दोघं एकमेकांची बाजू घेत आहेत. तर काय कसं शक्य आहे राव? झालं तुझं? आता मी बोलते. माझंही मत तुझ्यासारखंच आहे. म्हणजे घना आणि राधाचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यातूनच दिसतं ते. पण तुला गंमत माहितीये का, कॉलेजमध्ये नव्याने प्रेमात पडलेल्या कपल सारखे वागतायत ते. म्हणजे प्रेमात तर पडलेत पण सांगायचं कुणी एक नाही म्हणाला तर? हे सगळं लग्नानंतर इतक्या दिवसांनी असं नाही होऊ शकत. आणि म्हणूनच मला प्रश्न पडला की काहीतरी वेगळं हो ना? तू का नाही बोलत राधाशी? हो मी बोलणार आहे तिच्याशी, म्हणजे तसं मी विनोदला म्हटलं सुद्धा खरं म्हणजे. मग एक मिनिट, हे बघ ह्याचं नाव घेतलं आणि त्याचा फोन आला. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. तुमच्या टेलिपॅथी आहे अजून? काहीतरी. हा विनोद बोल. हो का? ओके. हो तू ये. हे बघ मी नसले तरी तू ये आणि घनाशी बोल आणि मग काय होतंय ते मला कळव मात्र नक्की. हा ठीक आहे. हो मी वाट बघते मग. ओके या थँक्स. काय 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 विनोद येतोय, हेच ह्याच्याविषयी बोलायला. पण काय रे दिग्या,
घना आणि राधाच्या आयुष्यात आपण इतकी लुडबुड करणं योग्य आहे का? खरं म्हणजे नाही, पण आपण प्रेमापोटीच करतोय नाही. अरे हो, पण त्याचा काहीतरी वेगळा परिणाम नको व्हायला. कळतंय ना तुला मी काय म्हणते? थँक्यू. हॅलो, हा महेश देसाईंचं घर. नमस्कार. नाही नाही नाही, पण आम्हाला पेइंग गेस्ट नाही ठेवायचंय. हा, जाहिरात आली कुठल्या पेपरमध्ये? काय म्हणून? हो का? नाही नाही, काहीतरी हो आहेत, ते घरी आहेत आता, पण मी आत्ता नाही आहेत, आता ते आंघोळीला गेलेत. नाही, आत्ता नाही बोलू शकणार. हा, नाही नाही, मी त्यांना सांगते तुम्हाला नंतर फोन करायला. ओके ओके, या, गुड डे, बाय बाय. काय झालं? जोक. बोल ना, बोल बोल. आपल्या घरात पेइंग गेस्ट ठेवायचा आहे अशी जाहिरात आली पेपर मध्ये. पेइंग गेस्ट ठेवायचंय, आपलं हॉस्टेल आहे जवळपास. पेइंग गेस्ट मी दिली आहे जाहिरात. बरं आहेस ना तू? नाही, तू पेपर वाचत नाहीस का आजकाल? अरे पेइंग गेस्ट आपल्याला फसवतात. वो प्रोग्राम देखा ना तूने, सनसनी खेज वाला वगैरह, उसमें क्या? सगळी माणसं तशी नसतात बेबी. दुनियेत चांगली माणसं सुद्धा आहेत. आणि ही जाहिरात जी आहे, ही जाहिरात मी आज दिलेली नाही, फार पूर्वी दिलेली आहे. जेव्हा यांचं आणि ते अमेरिकेचं प्रकरण चालू होतं ना, घनाचं आणि हिचं, तेव्हा एक दिवस फ्रस्ट्रेट झालो, डोकं फिरलं, दिली जाहिरात, पाहिजे पेइंग गेस्ट. पप्पा, आता निस्तरामध्ये सगळं निपटून टाका. त्या माणसाला फोन करा, त्याला सांगा की पेइंग गेस्ट वगैरे ठेवायचं नाही. हे तू कोण ठरवणार? मी कोण ठरवणार म्हणजे आणखी कोण ठरवणार? नाही तर आपल्याला पेइंग गेस्टची गरज नाही. हा माझ्या प्रायव्हसीवर हल्ला नाहीये का? अरे आज तू आलेस 2 दिवस इथे माहेरी राहायला, आलेस मोठी बॅगा घेऊन, पण तुझा काय भरोसा आहे? बेबीनी सांगितलं मला काय पद्धतीची तुमची भांडणं आहेत, ती पोरासारखे भांडताय. इथे आल्यावर फोन काय करताय, जाताय काय भेटायला? तुझा काय बघ, उद्या निघून गेलीस मी एकटाच राहणार आहे ना परत इथे. आत्ता मुद्दा काय आहे पप्पा? तो जो कोणी अनोळखी इसम येणार आहे तो घरात ठेवायचा की नाही, कळलं का? आधी तो प्रश्न संपवू आणि मग बोलू माझं काय चाललंय ते. अगं आधी भेटतो त्याला, बरा वाटला तर ठेवून घेऊ पेइंग गेस्ट म्हणून. नाही हा पप्पा, मला तुमची सवय माहितीये. तुम्ही अनोळखी माणसाला जीव लावता आणि मग नंतर तुम्हाला त्रास होतो. हे बघ, मी तुझा बाप आहे, काय ठरवायचं ना ते मला ठरवू दे. याला काय अर्थ आहे पप्पा? अगं तू बोल ना काहीतरी. मी काय या विषयात बोलणार नाही का? चला, म्हणजे बेबी माझ्या शब्दाबाहेर नाहीये. अच्छा, या घरात कोणी माझं काही ऐकणारच नाहीये का? आमच्याकडे असं नाहीये, सगळे सिरियसली घेतात मी बोललेलं. आमच्याकडे म्हणजे काळ्यांकडे. या काय सांगते ऐका, आणि भांडून आली आहे काळ्यांकडनं इथे. पप्पा, त्याचा इथे काहीही संबंध नाही, लक्षात घ्या. तो अनोळखी इसम इथे राहणार नाहीये अँड इट्स फायनल. मला जर जावई बापूंनी सांगितलं ना तर मी त्यांचं ऐकेन. तुझं ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे मला आता. ह्याला काय अर्थ आहे? ए, मला तुमच्यात ओढू नका हा. तुम्ही बापले कधी एकत्र व्हाल आणि मला कधी एकटं पडाल ना ते सांगता येत नाही. मला पडायचं नाही तुमच्या भानगडीत. मी आपली चालले बघ. पप्पा, हे बघ, माझं मी ठरवेन असं मी ठरवलेलं आहे. तर काय बाबा, काय एवढं फोन बिन करून अर्जंट बोलवून घेतलं? काय एवढं महत्वाचं आहे? बोल, सांग. मी नाही सांगणार, जा. काय? मी नाही सांगणार. जा जा ज्ञाना, जा. मी जाणार नाहीये, मला महत्वाचं बोलायचंय. पण मला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये. हे बघ, मी सायकोलॉजीतल्या बिग 5 थेरीचा अभ्यास करतोय आणि त्याप्रमाणे आपल्या घरातलं कोण कोणत्या कॅटेगरीत मोडतं याचा शोध घेतोय.
आणि मुळात तू न्यूरोटिझम या कॅटेगरीत मोडत असल्याने मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. न्यूरोटिझम? इमोशनल इम्बॅलन्स, मुडीनेस, एन्झायटी. त्यामुळे माझा वेळ मी फुकट घालवणार नाही तुझ्याशी बोलून. मला विनोद काकाशी जरा महत्वाचं बोलायचं. अरे काय ज्ञाना, मला या सगळ्याची काही कल्पना नव्हती ना, त्यामुळे मी हे सगळं वाचन करून अभ्यास वगैरे करून काही आलोलेलं नाहीये त्याचा. ठीक आहे, या घनादादाचं काय ते रडगाणं तू ऐकून घे, मग आपण या विषयावर चर्चा करू. आणि मी न्यूरोटिक नाहीये. इकडे ये. अरे काय मानव, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं, तिकडे येतोस? I'm glad. Thanks, राधा. अखेर तुला माझ्याशी ते बोलावंसं वाटलं. मानव, कोणी नाहीये. मानव, माझं घर म्हणजे काही धर्मशाळा नाहीये. तुला हवं तेव्हा, तुला वाटेल तेव्हा माझ्या घरात घुसायला. काय होतं की तू माझ्या घरी येतोस, पप्पांना 4 चुगल्या करतोस, त्यांना खूप त्रास होतो, त्यांचं BP वाढतं आणि म्हणून मला त्रास होतो. कसं आहे ना मानव, की पप्पांनी तुला जीव लावला, तुझ्यावर प्रेम केलं, पण त्यांच्याशी असं वागायला तुला काहीही वाटत नाही, हो ना? तुझं कसं आहे माहितीये का, ती फुलपाखरांच्या मागे धावून फुलपाखरांचे पंख तोडून त्याचा आनंद घेणारी मुलं असतात ना, तसं आहे तुझं. या गोष्टीची तुला गंमत वाटत असेल, तुला आनंद मिळत असेल, पण माझ्या पप्पांना त्याचा त्रास होतो आणि त्यांना त्रास झालेला मला चालणार नाही. सो यापुढे तू शक्यतो माझ्या घरी आला नाहीस तर मला खूप बरं वाटेल. आणि समजा आला असंच तर चहा कॉफी घ्यायची आणि आपल्या वाटेला निघून जायचं. माझं घर म्हणजे बिअर बार नाहीये मानव. मानव, मी अत्यंत स्पष्ट शब्दात तुला समजावून सांगितलंय. आय होप तुला हे कळेल, पण मी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू शकते. आता फक्त मी थोडीशी माणुसकी दाखवते, पण दरवेळेस मी माणुसकी दाखवण्याच्या मूडमध्ये असेनच अशी खात्री मी देऊ शकत नाही. कळतंय तुला? गोखले, माझ्या केबिन मध्ये मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. या. मग आता ती इमोशनल झाली आहे, हा प्रॉब्लेम आहे का? आता ती मला आवडायला लागली, हा प्रॉब्लेम आहे. काय? हो ना यार. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. येस सर. गोखरू माहितीये का तुम्हाला? गोखले. हो, कोकरू लहान असतं ते. कोकरू नव्हे, गोखरू. गोखलेतला गोखरू. गोखरू? हा, झाडाला लागतं ते, काटेरी असतं. म्हणजे असं कपड्याला लागलं की ते चिकटतं आणि टोचत राहतं सतत. काटेरी, हिरवं हिरवं, बोरा एवढं असतं, माळरानावर सापडतं आपल्याला. येस, आठवलं सर, गोखरू. हा, ते लहानपणी मी ते वर्गात घेऊन जायचो आणि मुलींच्या वेणीत किंवा केसामध्ये टाकायचो आणि पळायचो. खूप मजा यायची सर. आजपासून मी तुम्हाला गोखरू म्हणणार आहे. गोखले. मी गोखरू का सर? हा,
कारण तुम्ही गोखरू सारखे सतत चिकटलेले असता, टोचत राहता सतत. मला नाही, राधाला. तुम्ही काय तिच्या टेबलवरती सतत घुटमळत असता. मला नीट कळेल का गोखरू आपलं गोखले. सर, आपली राधा अशी नव्हती हो. आता ती उदास, अंतर्मुख, खूप चिडचिडी झाली आहे. ती अशी फटकळपणे बोलते, मागचा पुढचा विचार न करता. आणि हे सगळं परिस्थितीमुळे झालंय. त्यात राधाचा काही दोष नाहीये सर. आणि मी काय करतोय सर? मी फक्त तिला आधार देण्याचा प्रयत्न करतोय बस. तुम्ही तिला आधार देताय? असं काय घडलंय गोखले की तिला तुमच्या आधाराची गरज पडली? मला नीट काही व्यवस्थित कळेल असं सांगाल का? सांगतो सर. त्या निर्दयी श्याम्याने. कोण श्याम्या? कोण? राधाचा नवरा. घनश्याम नाव आहे ना तसं? श्याम्या का श्याम्या? घनश्याम म्हणा. ओके सर, ऐका. तर त्या घनश्यामनी राधाला सोडून दिलंय. राधा आता तिच्या माहेरी असते आणि तिथेच ती एकटी जीवन कंठायचा प्रयत्न करते. अशा अवस्थेत ती कशी आनंदी राहणार सर? पण तुम्ही हे जे म्हणताय गोखले, ते जर खरं असेल तर दिस इज रिअली अ न्यूज टू मी. ओ माय गॉड. काय घडलं नक्की? कशामुळे झालं हे सगळं? दॅट आय डोंट नो सर. मग तुम्ही शोधून काढा. यू मस्ट फाइंड इट. येस सर. सो मिस्टर गोखले, उठा, तडक छडा लावा. सगळं कळलं पाहिजे. कळलं? येतो. आमचं लग्न नाहीये काका. ते एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. इकडे ये. अरे एक मिनिट, मी दार बंद करतो. तुम्हाला कळायला नको की आपण इकडे बोलतो. हा, एक मिनिट, मी दार उघडतो. अरे कोणी पटकन आलं तर आपल्याला कळलं पाहिजे ना आलं म्हणून. हा हा हा. अरे बोल ना काहीतरी. बोलणार आहेस का? जाऊ मी आता. हा नाही मी बोलतो. मी बोलणार नाही का? हा. कसं आहे विनोद काका, तुला आठवतं का माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं? म्हणजे तुला कधीच असं आश्चर्य नाही का वाटलं की इतक्या मुली नाकारल्यानंतर मी या मुलीलाच हो का म्हटलं असेल? असं कधी वाटलं? मला खरं तर आश्चर्य वाटलं होतं तेव्हा की कसं काय बाबा. पण मग मी काय विचार केला, म्हणजे मला असं कळलं की तिने म्हणे तुझ्यापेक्षा जास्त मुलं नाकारली होती. म्हणून म्हटलं ते 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 ठीक आहे. ते ठीक. तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा राधा एक अत्यंत हेड स्ट्रॉंग आणि प्रॅक्टिकल मुलगी होती. अच्छा, मग आता ती इमोशनल झाली आहे, हा प्रॉब्लेम आहे का? आता ती मला आवडायला लागली आहे, हा प्रॉब्लेम आहे. काय? हो ना यार. पण म्हणजे याच्यात प्रॉब्लेम काय मला कळत नाही. म्हणजे बायको नवऱ्याला आवडते हे छानच आहे की. बरोबर आहे, पण मी तिला कधी तसं पाहिलंच नव्हतं ना. तसं म्हणजे तुला कळत नाहीये यार. नाही, मला नाहीच कळत आहे. नवरा बायको एकमेकांना आवडतात याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला नाही कळत. अरे घना नॅचरल नाहीये काय? अरे पण आमचं वेगळं आहे ना. म्हणजे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं की आमच्या दोघांच्या बाबतीत कधीतरी असं म्हणजे तसं काहीतरी वाटेल किंवा घडेल. म्हणजे आम्ही बाकी सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार केला होता रे. या एका पॉसिबिलिटीचा विचारच नाही केला आम्ही. काय बोलतोयस घना तू? हे बघ आम्हाला दोघांनाही लग्न करायचं नव्हतं काका. आणि त्याच दरम्यान आम्ही दोघे भेटलो आणि म्हणूनच आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं काही दिवसांनी डिवोर्स घेण्यासाठी. ऍक्च्युली आमचं लग्न नाहीये काका. ते एक
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. काय? अरे बोल ना काहीतरी. असं असं माझ्याकडे बघू नको ना असून. तू बोल. मला धडधडतंय तू गप्प बसतोस म्हणून. बोल ना काहीतरी. मी काय बोलणार घना? अरे हे सगळं ऐकून म्हणजे भयंकर आहे सगळं. अचंबित झालेलो मी आता. तुम्ही एवढा इम्प्रॅक्टिकल विचार कसा करू शकला? अरे यात काय इम्प्रॅक्टिकल आहे? इनफॅक्ट हा अत्यंत प्रॅक्टिकल डिसिजन होता आमचा. काय प्रॅक्टिकल निर्णय घना? अरे तुम्हाला असं वाटलंच कसं की तुम्ही 6 महिने एकत्र राहाल आणि तुमच्यामध्ये काहीच बदलणार नाही म्हणून? घना अरे शेजारी एखादा नवीन माणूस राहायला आला तरी आपल्या बऱ्याच गोष्टी बदलतात त्या माणसामुळे. इथे तू एक जिवंत मुलगी लग्न करून घरात घेऊन आलायस जी तुझ्या बरोबर 24 तास घरामध्ये राहणार आहे, सगळ्या तुझ्या गोष्टी शेअर करणार आहे. तुला वाटलंच कसं की 6 महिन्यांनी काही बदलणारच नाही आणि शेवटी सगळं संपून जाईल म्हणून? इथे आमचं बघ, जगाच्या अंतापर्यंत टिकावं म्हणून आम्ही लग्न केलं ते 3 महिन्यात मोडलं. आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून चांगलं तुम्हाला आता एकमेकांविषयी अट्रॅक्शन वाटायला लागलेलं आहे. तर आता तुला ह्याच्यात काय प्रॉब्लेम दिसतोय तेच मला कळत नाही. हे असा कसा तू मूर्खासारखा विचार करतोयस मला कळत नाही. मला मान्य आहे मी मूर्ख आहे. हे बघ मला कळतंय मी मूर्ख आहे. मी गाढव आहे. हे माझं सगळं चुकलंय. हे लॉजिक मला मान्य आहे. पण आता माझी वाट लागली ना रे. आणि खरं सांगतो काका मनापासून जेव्हा हे केलं होतं ना तेव्हा हे खूप सोपं वाटलं होतं ना. म्हणजे असं थ्रिलिंग वाटलं होतं, भारी वाटलं होतं. असं वाटलं होतं की आम्ही दोघे असे प्रॅक्टिकॅलिटीचे बादशाह आहोत. आम्ही काही करू शकतो, कोणालाही कंट्रोल करू शकतो, घरच्यांना गुंडाळून ठेवू शकतो. तेव्हा कळलंच नव्हतं ना रे की एक दिवशी आम्ही ह्यात अडकू आणि असे आम्हीच तोंडघाशी पडू असं. पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की मला ह्याच्यात अडकायचं नाही. मला अडकायचं नाहीये आणि जर मी राधाला नीट ओळखतो तर तिलाही ह्याच्यात अडकायचं नाहीये. आम्हाला ह्यात अडकायचं नाहीये आणि म्हणून मी तुझ्या बरोबर हे शेअर केलंय. प्लीज ह्यातनं काहीतरी रस्ता सांग काका. अरे मी काय मार्ग सांगणार? तू हे आता एकदम एवढं सगळं सांगून बॉम्ब टाकलायस माझ्यावर. हे मला सगळं आधी आता पचवायला पाहिजे. हे झेपत नाही मला. मला आता आधी थोडासा विचार करायला लागेल याच्यावरती. पण म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का? एका लग्नाची दुसरी गोष्ट.